घाटीच्या युद्धात, हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार, हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. कसा कुरला दुश्मन घोड्या सहित आरपार, कसा फिरला दुश्मन घोड्या सहित आरपार. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार, हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. कसा फिरला दुश्मन घोड्या सहित आरपार, कसा फिरला दुश्मन घोड्या सहित आरपार. जय महाराज. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण महाराणा प्रताप यांच्या जन्मोत्सवाचं नियोजन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पूर्ण भुसावळ शहर व तालुका इथून पूर्ण आमची समाज मंडळी येणार आहे. तरी आपण नहाटा कॉलेज या ठिकाणाहून जयंतीला आपण सुरुवात करणार आहे, मिरवणुकीला सुरुवात करणार आहे. त्या मिरवणुकीचा आरतीचा बहुमान माननीय श्री वस्त्रोद्योग मंत्री श्री संजूभाऊ सावकारे आणि रजनीताई सावकारे यांना देण्यात आलेलं आहे. ते वेळेवर 4 ते 4:30च्या दरम्यान हजर राहून आपण सर्व राजपूत समाज बांधव व सहपरिवार सहकुटुंब येऊन मिरवणुकीचा आनंद घ्यावा. ठीक 4:30 वाजता नहाटा चौफुलीवरून मिरवणुकीला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजेपर्यंत महाराणा प्रताप चौक या ठिकाणी मिरवणुकीची सांगता होईल. त्यानंतर लगेचच आपल्या सर्व समाज बांधवांना सुरुची भोजनाचा व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व समाज बांधवांनी जयंती मिरवणूक झाल्यानंतर जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. त्याचबरोबर भुसावळ शहरातील व भुसावळ तालुक्यातील समस्त राजपूत बांधवांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की जयंती मिरवणूक ही वेळेवर म्हणजे संध्याकाळी 4:30 वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल व आपला महाराणा प्रताप चौक या ठिकाणी रात्री 10 वाजता सांगता होईल. तरी सर्व समाज बांधवांनी वेळेचा नियम पाळायचा आहे. आपल्याला प्रशासनालाही सहकार्य करायचं आहे. तरी वेळेला महत्त्व द्या. उन्हातानाचा विचार न करता बरोबर 4:30 वाजता आपल्याला नहाटा चौफुलीवर यायचं आहे. तिथून आपल्या जयंती मिरवणुकीला सुरुवात होईल. तरी सर्व समाज बांधवांनी सहपरिवार सहकुटुंब येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवा. सर्वप्रथम माझा सर्व समाज बांधवांना जय महाराणा. मला सांगताना अतिशय आनंद होतोय की भुसावळ तालुक्यात यंदा प्रत्येक गावागावात कोणी तारखेनुसार जयंती साजरी केली, कोणी तिथून साजरी करणार आहे. प्रत्येक आता मागचं उदाहरण खेडेगावात सांस्कृतिक पद्धतीने खूप मोठ्या जल्लोषात जयंती साजरी झाली. आज शिरपूर कनाळा येथे महाराणा प्रतापांची जयंती आहे. प्रत्येक गावात आता एनगावला जयंती झाली. प्रत्येक गावागावात जयंती साजरी होते. कुठंतरी आपला समाज खूप मोठ्या प्रमाणात जागरूक होतो आहे. आणि एक दुसरं उदाहरण एक आनंदाची सांगायची गोष्ट, भुसावळमध्ये सुद्धा 2-2 जयंत्या साजऱ्या होतात आणि तेव्हा पूर्ण समाज बांधव मिळून साजऱ्या करतात. अतिशय खेळीमेळीचं आणि मैत्रीचं वातावरण आहे. समाज बांधवांना मी विनंती करू इच्छितो की सर्व समाज बांधवांनी या जयंतीला आवर्जून उपस्थित राहावं. महिला भगिनी पुरुष बांधव सर्वांनी जयंतीला उपस्थित राहावं आणि ठीक 4:30 वाजता नहाटा कॉलेज येथे सर्वांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना हिंदू सूर्य वीर शर्माणी महाराणा प्रताप जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. यावर्षी सालाबादाप्रमाणे यावर्षीही आपल्याला फार मोठ्या उत्साहात भुसावळ येथे जयंती साजरी करणार आहोत. तरी सर्व समाज बांधवांना तालुका व भुसावळ जयंतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून जयंतीची शोभा वाढवावी असे नम्र विनंती. वीरता की मिसाल कायम करता ये प्रदेश राजपुताना था, लेकिन ऐसी अभूतपूर्व वीरता के बावजूद आखिर लड़ाई राजपूत टुकड़ियों और विदेशियों की भारी सेनाओं के बीच थी. इस भूमि का दमकता सूरज अस्त होता नजर आ रहा था. तभी काल और नियति के आशीर्वाद से एक अवतार ने जन्म लिया, महाराणा प्रताप. जय एकलिंग जय मेवाड़ी, जय एकलिंग जय मेवाड़ी, जय एकलिंग जय राणा जी. वो एक लिंग दीवान है तू.
पार कसा करावा हा वस्तुपाठ पुण्यश्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला. चौंडी गाव अहिल्या देवीचे अहिल्या देवीचे कुळ धनगराचे बहुभाग्याचे सून शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी लोकमाता पहिली धनगरांची हजेरी लोकमाता पहिली धनगरांची हजेरी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.